नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। पुण्यामधील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आता आढावा घेऊया। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटाने आज पुण्यामध्ये पदाधिकारी मेळावा घेतला। खऱ्या अर्थाने पुण्यात राजकीय रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। आजच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये नेमकं काय मुद्दे मांडले गेले, कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सूचना दिल्या गेल्या, या सगळ्याचा आढावा ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। यावेळेला माध्यमांशी बोलत असताना संजय मोरे भाऊक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। याच साठी केला होता अट्टास आणि तो आज पूर्ण झाला। पुणे शहर नाही जिल्ह्यातल्या शिवसैनिकांची इच्छा होती की साहेबांनी आता पुणे अनेक वर्षानंतर पुण्यात साहेब आले आणि साहेबांनी ते मान्य केलं की मी खूप वर्षांनी पुण्यात आलोय, म्हणून पुण्यातला शिवसैनिक साहेबांना भेटायला आतुर होता, त्यांचे शब्द कानी पडायला आतुर होता। साहेब काय बोलतायत आणि आम्हाला मार्गदर्शन जे मोलाचं घ्यायचंय आणि ते घेऊन आम्ही शहरात कशा प्रकारे जातोय यासाठी माझा शिवसैनिक प्रत्येक पदाधिकारी गटप्रमुख हा आतुर होता। त्यात महिला आघाडी मागे नव्हती, युवा सेना मागे नव्हती, युवा सैनिक युवती सेनाही मागे नव्हती। प्रत्येक जण हिरिरीनं आला होता, वाजत गाजत आला होता। स्वतःच्या माझ्या आणि इतरांच्या सगळ्यांच्या नेत्याचं भाषण ऐकायला आला होता। जो नेता फक्त मुंबईतनं आणि इतर जिल्ह्यातनं बोलत होते, आज तेच नेते पुणे शहरात आले आणि सगळ्यांना भाषणाची परवानगी मिळाली। एक मोठी शिदोरी आम्ही घेऊन या ठिकाणाहून चाललोय आणि ती शिदोरी जनतेमध्ये आम्ही वाटप करणार आहोत आणि त्या जनतेचा मतरूपी आशीर्वाद आम्ही घ्यायला आतुर आहोत। दोन प्रश्न आहेत आणि सर्वात मोठी संजय राऊत साहेबांनी एक कमतर सांगितली की दोन असे प्रश्न होते की आपलं चिन्ह अजून व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचलं नाही आहे। आगामी विधानसभेच्या दृष्टीने तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न कराल की आपलं चिन्ह जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे? आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून आणि येणारा भगवा सप्ताह या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनामध्ये आमचं मशालीचं चिन्ह पोहोचवू आणि ते चिन्ह लोकांना भावलंय आता। पण मागच्या निवडणुकीमध्ये थोडे गैरसमज झाला की ती धनुष्यबाणाला मध्ये गेली, ते आमचं चिन्ह हिरावून घेतलं होतं, गद्दारांनी हिरावून घेतलं आणि केंद्रातल्या निवडणूक आयोगाने त्यांना ते भाल केलं होतं। अनेक लोकांना उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाणच आहे असं वाटत होतं, पण ते नाही। आता तुमच्याही माध्यमातून सांगू इच्छितो तमाम जनतेला की आता उद्धव साहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह हे मशाल आहे आणि आता त्याच्याबरोबर आपण चला, हाच आम्हाला तुमचा आशीर्वाद असेल, तो आशीर्वाद आम्हाला कायम असू। भगवा सप्ताह पुण्यामध्ये कशा प्रकारे पार पडणार? नक्कीच भगवा सप्ताह हा भगव्याच्या रंगाप्रमाणे पार पडेल। त्यात मतदार नोंदणी असेल, शिवसेनेची सभासद नोंदणी असेल, जनतेचे प्रश्न असतील, ते सोडवण्याचं काम या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीनंतर पुणेपुरामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या दोघा युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाची मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आणि त्याच बाबतीमध्ये उद्या रविवारी सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सिंहगड रस्ता परिसरामधील सोसायटीमध्ये पुन्हा जाऊन बैठकीमध्ये झालेल्या सर्व बाबींची माहिती नागरिकांना देणार आहेत। सचिन वाझे यांच्या आरोपानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आक्रमक झाले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांचे नाटक सुरू असल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेली ऑडिओ व्हिडिओ क्लिप ही सर्वांसमोर आणावी, परंतु असे न करता यावरूनच राजकारण करत आहेत, विरोधकांना धमकावत आहेत असा आरोप पटोले यांनी केलाय। महाविकास आघाडीचे सरकार येताच आम्ही या प्रकरणाची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पिंपरी चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे। पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुणे दौरा केलाय। आज संध्याकाळी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्तांची भेट घेत पुण्यामधील विविध विषयांवरती आणि समस्यांवरती त्यांनी चर्चा केली। या चर्चेवेळी पुणे आयुक्त, नगरपालिका कर्मचारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते। मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला वडगाव मावळ न्यायालयाचे सत्र न्यायाधीश जे.एल. गांधी यांनी 3 वर्ष सक्त मजुरी आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। दिलीप घोडेकर असं शिक्षा सुनावलेल्या आरोपीचं नाव आहे। या खटल्यामध्ये सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील स्मिता चौगुले यांनी बाजू मांडली होती। साक्ष पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने घोडेकरला 3 वर्ष सक्त मजुरी आणि 20,000 रुपये दंडाची सुनावणी केली आहे। पुण्यामधील कल्याणी नगर भागामध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातामध्ये वैद्यकीय चाचणीच्या दरम्यान ससून रुग्णालयामधील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते।
मात्र त्यावेळेला त्याच्या इतर 2 मित्रांचे देखील रक्ताचे नमुने बदलल्याची माहिती आता समोर आली। एवढंच नाही तर त्यासाठी अल्कोहोल नसलेल्या कापसाचा वापर देखील करण्यात आला होता। थेट मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रेस्टरूममध्ये हे रक्ताचे नमुने बदलण्यात आले आहेत। दोषारोप पत्रामध्ये हे नमूद करण्यात आले। नुकतेच पुणे पोलिसांनी याबाबत 900 पानांचं दोषारोपपत्र सत्र न्यायालयामध्ये दाखल करेल। मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रामध्ये सुरू असलेला 18,474 क्युसेकचा विसर्ग आता वाढवण्यात आला आहे। दुपारी 3 वाजता 20,177 क्युसेक करण्यात आलाय। भारतीय हवामान खात्याचा अंदाज आणि सद्यस्थितीमधील पर्जन्याचा कल पाहता पुढील काही काळात आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग हा नियंत्रित करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केलं आहे। सध्या भिडे पुलावरून पाणी हे जात असल्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। आणि पुण्यातून पावसाची अपडेट येते। आता आपण आहोत भिडे पुलावरती। तुम्ही बघू शकता की भिडे पुला पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। सकाळी दुपारच्या प्रारंभामध्ये 18,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं, पण मुळशी डॅमचे दरवाजे अचानक उघडल्यामुळे आता हा जो अशी माहिती मिळते की 20,000 क्युसेक्सने हा पाण्याचा प्रवाह हा सोडला गेल्यामुळे आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला भेटतंय। प्रशासनाने मेसेजद्वारे सुद्धा अलर्ट केलेला आहे। आजूबाजूची स्थानिक लोक आहेत, आजूबाजूचे स्थानिक दुकान आहेत, त्यांना व्यवस्थितरित्या स्थलांतर करण्यात प्रशासनाला चांगलं यश आलेलं आहे। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील 3 आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे खोऱ्यामधील भाटघर, गुंजवणी, नीरा, देवघर आणि वीर ही 4ही धरणे आता 100% भरले। या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग नदी पात्रामध्ये केला जातोय। आता पूरपरिस्थिती त्यामुळे निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नीरा नदी ही दुथडी भरून वाहत असून नीरा गावच्या बाजूला असलेल्या दत्त घाटामधील दत्त मंदिरही पाण्याखाली गेलं आहे। ब्रिटिशकालीन पुलाला देखील पाणी लागल्याचं त्यामुळे पाहायला मिळतंय। आणखीन पाणी वाढल्यास या पुलावरून देखील पाणी जाऊ शकते। त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। या पूर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील 3 आठवड्यापासून जोरदार पाऊस पडतोय। संततधार पडत असलेल्या पावसामुळे नीरा नदीच्या खोऱ्यातील 4ही धरणं आता तुडुंब भरलेली आहेत। नीरा नदीच्या खोऱ्यातील भाटघर, नीरा, देवघर आणि गुंजवणी ही 3 धरणं तर भरलेलीच आहेत। त्याच्या अगोदरच वीर धरण हे 100% भरलं होतं आणि वीर धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं। मात्र कालपासून भाटघर धरण हे पूर्णपणे भरलेलं आहे, गुंजवणी धरण देखील पूर्णपणे भरलेलं आहे आणि म्हणूनच कालपासून भाटघर आणि गुंजवणी धरणातून नीरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जाते। हेच पाणी आता वीर धरणात आलेलं आहे आणि वीर धरणामधून हे पाणी नीरा पात्रात सोडलं जाते। आज सकाळीच नीरा नदी पात्रामध्ये वीर धरणामधून 43,000 क्युसेक्स वेगानं पाणी हे सोडलं जाते। त्यामुळे नीरा नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे। नीरा नदीकाठची जी गावं आहेत या गावांमधून सध्या पाण्याची धोक्याची पातळी ही ओलांडलेली आहे पाण्यानं आणि त्यामुळे त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा हा पाटबंधारे विभागाने दिलेला आहे। राज्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली। त्यामुळे पुणे, सातारा या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम पर्यटनावर देखील होत असल्याचं पाहायला मिळते। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती पुणे प्रशासनाकडून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी 2 दिवस बंद ठेवण्यात आलाय। महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेमधील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील 85,77,442 वीज ग्राहकांना 226 कोटी 52 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला असून ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये समायोजित करण्यात आलेली आहे। आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील 1 वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येत आहे। पुन्हा एकदा पुण्यामधील 10 घडामोडी घेऊन उद्या भेटू। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट।